देऊ राहिलोय आम्ही शेक. बरं झालं हो, इतकं सर्व कर्ल केलं नसतं पण लय दाखवत द्यायच्यात. ते नका पाजू, ते फेकून दे ते सोडा. ते म्हणलं ते पाजवण्यापेक्षा आहे ना 1 कप तेल आणि 1 कप दूध मिक्स करून पाजा आणि थोडं चालवा म्हणे तिला. ते नका पाजू. तेल आणि दूध. तेल आणा 1 कप पांढरा गब्बर. ते नका करू. तेल आणा आणि ते पिल्लं सोडले नाही ना अजून. कोणते आपले कोंबडीचे आहे का दूध? थांब आणा थोडं. हिचंच काढ. हिचंच असतं, हिचंच पाजायचं असतं खरं. जिचं दुखतंय तिचंच पाजायचं असतं. हा डॉक्टर म्हणले. नाही निघलं तर मग तिचं काढू. ते पिल्लं नाही सोडलेलं निघन ते दूध. आणा ते दे टाकून. ते नको, ते तिचं नको. तिला दूध नाही ती तो अशी पुढं. असं शेक घे थोडा. निघाली कुठं निघाली? दूध आणि तेलाचं मिक्सचर केलंय. आता पाजायचं कसं? तसं नाही पाहिजे, त्याचं गळण ते सगळं तोंडात. मी धरू का? तसं न करू तू. वय उतर तिचं नुसतं एक तिरकं करायचं बघा. काय 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 आले 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 आले. बोलले चल बाहेर. होय बाहेर बाहेर. विश्व दादा यायला येऊ दे. जाऊ दे बाहेर. त्याला जाऊ दे बाहेर. बाहेर जाऊन दे त्याला. बाहेर जाऊन दे. अरे बाहेर जाऊन दे. दरवाजा उघड. ओके. पूर्ण शेळी असं करून राहिली भाऊ. काय करावं काय नाही. पूर्ण वात आलेला आहे. पूर्ण वात तिला. फर्स्ट टाइमच झालंय बरं की. काही कळानच काय झालंय काय नाही. आताच डॉक्टर येऊन गेले. गॅस काढलाय बघा. तुम्हाला गॅस नाही दिसायचा आता इतका. असं आहे हे बघा. थोडाच आहे पण आता आहे ना हे वातीचा प्रॉब्लेम. तो वात आलाय तिला. मान बघ कशी केली. इकडे केली की लगे आरडन ती. आता सरळ कर ना अशी ग. तिकडे घेऊन जाते परत. चला मला बाकीच्या शेळ्या पण सोडायच्यात. तर काय करावं आता हिचं? काय करावं काय नाही झालं. प्रश्न पडलाय आता काय करावं. थोडं आहे ना लेट कळलं आपल्याला त्या शेळीला काय झालं. तिचं आहे ना पोट नव्हतं फुगलं बरं का. तिला विषयात झाला की आहे ना पॅरालिसिस वाणी काहीतरी झालंय तिला. त्याच्यामुळे आहे ना आता परत दुसऱ्या डॉक्टरांना बोलवलं होतं. इंजेक्शन वगैरे दिलेत. आता बघू. आपलं जर लक असलं तर ती जगल. नाही तर आहे ना डॉक्टर म्हणले शक्यतो जगत नाही बरं का. 60% चान्सेस असतात मरायचे. बघू आता काय होतंय काय नाही. सगळ्यात मोठी शेळी होती म्हणजे हाय ती अजूक आपल्याकडं. अजूक तिने मान सोडलेलीच आहे बरं का. म्हणजे असं अंग असे टाईटच आहे तिचं. बघू आता थोड्या वेळाने. आता शेळ्या सोडलं तिकडं. आलो होतोय पाणी बाटली घ्यायला. कपाशी पण उपटायचं काम चालू आहे. तिकडे गेलं घरी. परत एक औषधं लिहून दिलंय. ते पण औषध आणायला जायचं आहे मला. बघू आपल्याकडून जेवढे प्रयत्न होते तेवढे करून बघू. जर झालं तर ठीक आहे. विषय आज झाला की ते कार्यक्रम होता ना तेव्हा तिने भात पण खाल्ला बरं का. आणि ते भात खाल्ला त्याच्यामुळे आहे ना ती फुगली पण होती. ते एक कारण झालं. आणि थंडीमुळे तिला आहे ते वातावरण काहीतरी झालं. त्याच्यामुळे 2 कारण झाले. बघू आता काय होतंय काय नाही. चला आता बाबांनी उपटायला चालू केली का बस तिकडं. एवढं वावर घेऊन टाकू आज. आज नाहीच आहे दवाखान्यात. अजून आपल्याकडं 1.5 तास आहे. 1.5 तास होतोय ना. 3:30 झालेत आता शिक. गौरी मस्त चोर राहिली. त्या दिवशी जे उपटले होते ना आपण हे इथं ठेवलेले आहे. हे पूर्ण वाळले जातात. आता आहे ना काही दिवसांनी काही दिवसांनी म्हणजे हे झालं का इथंच आहे ना हेच ठेवायचे खाली. नाही बाकीचे जे ओले आहेत ना त्याच्यावर आणून टाकायचे. बरोबर पेटते सगळे. आता बकऱ्या मस्त पैकी खाऊ राहिले. हिला अडकली. आता हिला घ्यावं लागेल इकडं. इथलचं काढावं लागेल. या झाडातले अडकली. चला बघू किती वेळ लागतो किती नाही उपटायला. आज ट्रॉली बाबावर राहिलेत.
हे चरट पडलं होतं माझ्याकडून, म्हणलं आता हे यावं मला आहे ना खालून टाक, मग त्याचा येटोळा चांगला बसला असता. बरं चल. इकडे चिमटा. बरं बरं चिमटा. हां उतरा खाली, आता मी हे करतो.